सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल झालाय। व्हिडिओमध्ये एक कोरियन तरुण ज्याने चक्क गरोदर महिलेचे कपडे घातले त्याला भारतामध्ये होळी साजरी करत असताना काही लोक चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत आहेत, त्रास देत आहेत असं दाखवलं। हा व्हिडिओ समोर आल्या इंटरनेटवर एकच खळबळ उडाली। लोकांनी नेहमीप्रमाणे भारतात असंच होतं, परदेशी पर्यटकांना इथे सुरक्षाच नाही असं म्हणत भारताला आणि आपल्या होळीच्या सणाला ट्रोल करायला सुरुवात केली। पण प्रत्येक व्हायरल गोष्टीमध्ये जे दिसतं तेच खरं असतं असं नाही। जसा हा व्हिडिओ लोकांसमोर आला तेव्हा काही लोकांनी त्या व्हिडिओमध्ये असलेल्या इतर गोष्टी बघायला सुरुवात केल्या। जसं की एका युजरने व्हिडिओ मधल्या पब्लिक ट्रान्सपोर्ट वरून ओळखलं की हा व्हिडिओ बांगलादेशचा आहे। मग दुसऱ्या एका युजरने होळी खेळतानाचा तर भारतातला व्हिडिओ आहे असं म्हणून हे भारतातच घडलंय असा प्रत्यारोप केला। हे प्रकरण एवढे टोकाला गेलं की शेवटी स्वतः त्या ब्लॉगरला येऊन खरं काय ते सांगावं लागलं। तर झालं असं की ज्या कोरियन ब्लॉगर सोबत हे घडल्याचं दाखवलं जातंय त्याचं नाव आहे सुमिन। हा भाऊ स्वतः सोशल मीडियावर आला आणि त्याने संपूर्ण प्रकाराचा पंचनामा केला। सुमिनने थेट सांगितलंय की हा व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने एडिट करून व्हायरल केला गेलाय। आता तुम्ही विचाराल नक्की घोळ काय आहे, तर सुमिनने 2 वेगवेगळ्या देशांमधले वेगवेगळ्या वेळेस काढलेले व्हिडिओ एकत्र करून कुणीतरी हा खोडसाळपणा केलाय। सुमिनने जेव्हा गरोदर महिलेचे कपडे घालून क्रॉस ड्रेसिंग व्हिडिओ शूट केला होता तो व्हिडिओ भारतामधला नसून बांगलादेश मधला आहे आणि तो जो होळी खेळतानाचा व्हिडिओ आहे तो भारतामधलाच आहे, पण तो गेल्या वर्षीचा आहे। त्याच्या लांब केसांमुळे लोकांनी अफवा पसरवली की तो स्त्रीच्या वेशात होता। भारतात होळी खेळताना सुमिनने कोणतेही गरोदर महिलेचे कपडे घातले नव्हते, तो अगदी नॉर्मल कपड्यांमध्ये होता। थोडक्यात सांगायचं तर बांगलादेश मधला छेडछाडीची क्लिप आणि भारतातल्या होळीचा क्लिप एकत्र जोडला आणि भारताची जागतिक पातळीवर नाहक बदनामी करण्यासाठी हा प्रोपोगंडा चालवला गेला। सुमिनने स्वतः थ्रेड्सवर पोस्ट लिहून संताप व्यक्त केलाय। तो म्हणाला, माझ्या व्हिडिओचा वापर करून भारताविषयी द्वेष पसरवला जातोय, हे पाहून मला खूप त्रास होतोय। माझा उद्देश फक्त संस्कृती समजून घेणं हा असतो। ज्याने कोणी हा व्हिडिओ एडिट केलाय त्याने स्वतःच्या फायद्यासाठी लोकांमध्ये चुकीचा संदेश पसरवला आहे। सुमिन आता या व्हिडिओ एडिट करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई सुद्धा करणार आहे। इंटरनेटवर एखादी गोष्ट पाहिली की लगेच आपल्या देशाला शिव्या घालायला सुरुवात करू नका, कारण आजकाल कोणालाही बदनाम करण्यासाठी कट पेस्टचा धंदा जोरात सुरू आहे। कुठलाही व्हिडिओ फॉरवर्ड करण्यापूर्वी, तो शेअर करण्यापूर्वी 2 मिनिटं थांबून त्याचा खरे खोटेपणा नक्की तपासा। तुम्हाला काय वाटतं, असे फेक व्हिडिओ बदनाम करायला बनवले जात आहेत का? कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी फॉलो आणि सबस्क्राइब करा जबरी खबरी।